आज आपण तांदळाचं पीठ आणि दही वापरून फक्त 10 मिनिटात बनवणार आहोत एकदम सोपा आणि चवदार इन्स्टंट नाश्ता। हा नाश्ता बाहेरून जितका क्रिस्पी होतो आतून तितकाच मऊ लुसलुशीत लागतो। रोजच्या घाईगडबडीत जर तुम्हाला काहीतरी नवीन आणि झटपट बनवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे मी मिक्सिंग बोल घेतलेली आहे, यामध्ये 1 कप तांदळाचं पीठ घेऊयात। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा कप यामध्ये आपण दही घालूयात। आता यामध्ये लागेल तसं पाणी घालून याचं बॅटर बनवायचं आहे। तर पहिले इथे मी 1 कप पाणी घालून हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। थोडंसं हे बॅटर घट्ट वाटल्यामुळे अजून परत एकदा यामध्ये 1 कप पाणी घातलेले आहे, म्हणजे एक 2-3 कप पाणी आपल्याला हे बॅटर बनवण्यासाठी लागणार आहे। या पिठामध्ये लम्प्स होऊ नयेत म्हणून आपण गरजेनुसार पाणी घालणार आहोत। मी इथे साधारण 2 ते 3 कप पाणी वापरलेलं आहे, जेणेकरून आपलं बॅटर जास्त घट्ट किंवा जास्त पातळ न होता एकदम परफेक्ट तयार होईल। तर इथे हे अशा कन्सिस्टन्सीमध्ये इथे हे बॅटर बनवून घेतलेलं आहे, जास्त असं घट्ट नाही आणि पातळही नाही। तर अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण बाकीचे काही इन्ग्रेडियंट्स घालूयात। यामध्ये ओलं खोबरं घालायचं आहे, पाव कप ओलं खोबरं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, टोमॅटो, हिरवी मिरची आणि यामध्ये मी कढीपत्त्याची पानं चिरून घातलेली आहे। 1 चमचा लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेला कांदा घालूयात। आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। हे सर्व या पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे। तुम्हाला हवं असेल तर यामध्ये कुठलेही फळभाज्या तुम्ही घालू शकता, यामुळे अजून ही नाश्ता हेल्दी होईल। तर इथे हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। तर इथे हे मी तवा चांगलंसं गरम करून घेतलेले आहे। 1 पळीभर हे बॅटर यावर टाकून घेऊयात आणि अगदी हलक्या हाताने हे हलकंसं स्प्रेड करून घेऊयात। बॅटर तव्यावर टाकल्यावर लगेचच वरून थोडे पांढरे तीळ आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। तीळ लावल्यामुळे या नाश्त्याला खूप छान क्रंच आणि टेस्ट येतो। आता यावर आपण झाकण ठेवूयात आणि हे छान असं वाफवून घेऊयात। वाफेवर वरची बॅटर चांगलंसं सुकलं जातं। बॅटर सुकलं गेलं की वरून आपण तेल टाकून घेऊयात, बाजूने आणि वरून थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। आता आपण हे पलटवून घेऊयात आणि परत एकदा यावर झाकण ठेवून वाफेवर आपण हे चांगलंसं भाजून घेऊयात। दोन्ही बाजूनी छान असं आपल्याला हे मस्त गोल्डन ब्राऊन रंगावर खमंग भाजून घ्यायचं आहे। तर इथे हे छान असं भाजून झालेलं आहे। आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात। याच प्रकारे आपल्याला हे सर्व उत्तप्पा बनवून घ्यायचे आहेत। आता या नाश्त्यासोबत खाण्यासाठी आपण एक झटपट आणि टेस्टी चटणी बनवूयात। कढईमध्ये 1 चमचा तेल घेतले आहे, यामध्ये 2 चमचे शेंगदाणे घालूयात आणि व्यवस्थित असं खमंग आपल्याला हे शेंगदाणे तेलावर भाजून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 चमचा चणा डाळ आणि 1 चमचा डाळवा घालायचा आहे। 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालूयात, पाव कप ओलं खोबऱ्याचे तुकडे, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। कोथिंबीर घालूयात आणि आता हे 2-3 मिनिटे आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे। यामध्ये मीठ घालून हे परतून घेऊयात। हे सर्व व्यवस्थित असं परतून झालं की यावर झाकण ठेवून 1 मिनिटासाठी हे लो फ्लेमवर चांगलंसं वाफवून घेऊयात आणि हे वाफवून झालं की आता हे पूर्णपणे थंड करून याचं आता मिक्सरवर वाटण बनवून घेऊयात। हे वाटताना अर्धा कप यामध्ये पाणी घालायचं आहे आणि एकदम स्मूथ असं याचं पेस्ट बनवून घ्यायचं आहे। तर इथे हे चटणी वाटून घेतलेली आहे। वाटलेली चटणी एका बाउलमध्ये काढून घेऊयात। आता यावर तेल, मोहरी, कढीपत्त्याचं खमंग तडका देऊयात। बघा, आपली साधी चवदार ओल्या नारळाची चटणी अगदी तयार आहे। सकाळच्या घाई गडबडीत कमीत कमी साहित्यात आणि फक्त 10 मिनिटांमध्ये होणारा हा एकदम परफेक्ट आणि हलका फुलका नाश्ता आहे। तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच सोप्या रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।